हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर दिस यूट्यूब चॅनल देशमुख कोचिंग सेमेस्टर 23. मी संदीप देशमुख पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. सो फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर तुम्हाला काहीच कळणार नाही, बट आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती असेल की आपल्या चॅनलवरती माझी सुरुवात ही बोर्डपासून होते. आज तुम्ही पाहताय बाल्कनीमधून सुरुवात होते. खरं तर आत्ता रात्रीची वेळ आहे. हे पहा, एक 10-10:30 वाजलेत. तुमचे जे मागच्या वेळेस जे व्हिडिओ टाकले होते मी, त्याच्या ज्या तुम्ही केल्या होत्या कमेंट्स त्या पाहून मला झोपसुद्धा येणार. जस्ट 15 मिनिट झोपलो आणि त्याच्यानंतर नेमका आज व्हिडिओ अपलोड केलेला नाही ना. सो त्याच्यामुळे झोप बिलकुलच येत नव्हती आणि त्याच्यामुळे म्हटलं की थोडेसे व्हिडिओ टाकावं जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत, आणि व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर पुन्हा बिंदास झोप आहे. आता चहा एक स्वतः म्हणजे बनवलाय आणि चहा घेतोय. एकदाचा चहा पिऊन घेतो आणि आपला जे काय पुढचा लेक्चर आहे जे की थंबनेल पाहून तुम्ही आलात ते आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. सो तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आवडल्याच्या नंतर कमेंट करा. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि होत होईल तेवढा शेअर करा, जसा की मागच्या एका व्हिडिओला तुम्ही सपोर्ट दाखवला तसा. म्हणजे कसं आहे, थोडंसं फिलिंग इज बिकम, काय म्हणतात त्याला, चांगलं वाटतं असं. एकदा एक कमेंट आला की असं भारी वाटतं, रोज एक कमेंट आल्याच्या नंतर. आणि त्याच्यामुळे काय होतं, व्हिडिओ बनवावं असं वाटतं. सो नक्की कमेंट करा जर आजचा व्हिडिओ आवडला तर आता मी काय करतो, चहा घेतो पिऊन. तसं तर आपण सेटअप ऑलरेडी लावलेला आहे इथं रूममध्ये. पूर्ण सेटअप हे आपण ऑलरेडी लावलाय. फक्त आता वेळ येते म्हणजे कशाची, चहा प्यायची आणि लगेचच आपला व्हिडिओ स्टार्ट करायची. ठीक आहे. सो शेवटपर्यंत बनून राहा, लगेचच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. ठीक आहे. सो लेट्स गो फ्रेंड्स. ओके. सो फायनली एकदम रिलॅक्स चिल झाला तसे. हां, तर आपण कुठं होतो, तुमच्या सपोर्टमुळे नेमकी झोप आहे ना. आज काय व्हिडिओ टाकलेला नव्हता, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकावा असं वाटलं म्हणून उठलो. आता वाजले ते एक 11 वाजलेत, बरोबर 11 वाजलेत आणि 11 वाजता हा व्हिडिओ अपलोड करतोय. म्हणून तुमचा सपोर्ट राहू द्या. जास्त काय आता बोलत नाही, डायरेक्ट आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मागचा जो लेक्चर होता तो होता लेक्चर नंबर 8 आणि हा थोडासा जो आपला व्हॉइस आहे किंवा जो आवाज आहे तो थोडासा कमी ठेवतोय. बिकॉज आता मी ओरिजिनल आवाजामध्ये जर आत्ता बोललो तर हे जे खालचे शेजारचे पाजारचे जेवढे काय आहे ते सगळेच उठतील. कारण माझा आवाज काही लहान नाही, म्हणून जरा लो आवाजमध्ये बोलतो. म्हणजे कसं आहे, तुम्हाला पण बेटर अंडरस्टँडिंग होईल, जास्त आवाज सुद्धा घुमणार नाही किंवा कुणाला अडचण सुद्धा होणार नाही. ठीक आहे. सो जो लेक्चर नंबर 8 आपण पाहिला होता त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं, तर प्रॅक्टिस सेट आय थिंक 2.4 पाहिला होता ऑलमोस्ट. आणि हां, आपण केलं होतं 10th क्लासचं क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टार्ट. त्याच्यामध्ये लेक्चर नंबर 8 पर्यंत ऑलमोस्ट कंप्लीट झाले. लेक्चर नंबर 9 मध्ये आपण थोडीशी बेसिक कन्सेप्ट पाहणार आहे. या बेसिक कन्सेप्टमध्ये काय पाहायचं तर जे लेक्चर नंबर काय म्हणतो, लेक्चरच म्हणतोय, प्रॅक्टिस सेट 2.5 जो आहे त्याच्यावरती बेस म्हणजे त्या प्रॅक्टिस सेटमध्ये जे काही क्वेश्चन आहेत ते कशाच्या बेसिसवरती आहेत हे आपल्याला पाहिजे. सो हे बेसिक नॉलेज आहे, थोडंसं हे समजून घ्या. तर 2.4 मध्ये आपण पाहिलं की जो 2.4 हा प्रॅक्टिस सेट होता हा पूर्णतः जो काय आपला फॉर्म्युला मेथड आहे त्या फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचा होता. बरोबर आहे. मग तो फॉर्म्युला काय होता, -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे हा फॉर्म्युला होता तो. आणि याच्यामधून या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण एक्स ची व्हॅल्यू काढत होतो. म्हणजे काय काढत होतो, रूट्स फाइंड करत होतो. काय करत होतो, रूट्स फाइंड आउट करत होतो. आता सेम टू सेम हे जे रूट्स आहेत हे दोन निघत होते. काय निघत होते, हे दोन रूट निघत होते. आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटत होत्या. बरोबर आहे. आता या एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटत होत्या, इथपर्यंत तुम्हाला जर गोष्ट कळाली असेल तर ह्या दोन व्हॅल्यू म्हणजे नेमकं काय हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना माहितीच नाहीये की काय चालू आहे त्यांनी पूर्ण पहिल्यापासून जे काय लेक्चर 1 2 3 4 5 6 7 8 जेवढे आहेत तेवढे सगळे बघा आणि नंतरच इथे पूर्ण आपली एक प्लेलिस्ट आहे, युट्यूब चॅनलवरती जाऊ शकता. आता लिंक जर जमलं मला टाकायला तर टाकल, अदरवाईज तुम्ही युट्यूब चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट सेक्शन मध्ये आपल्या पूर्ण लेसनच्या प्लेलिस्ट आहेत. तर दोन व्हॅल्यू निघत होत्या. मग दोन व्हॅल्यू नेमक्या काय हे समजून घेणं गरजेचं आहे. ते आज आपण या लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत. आता इथं b square minus 4ac is the discriminant is denoted by triangle. ट्रायंगल टाइप ग्रीक लेटर आहे हे.
त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, एक ट्रायंगल काढायचा, त्याला डिस्क्रिमिनंट म्हणून असं आपण डिनोट करू शकतो. साधं ढोबळ समजून घ्या फक्त. डिस्क्रिमिनंटला डीनं सुद्धा आपण डिनोट करू शकतो, बट ग्रीक लेटरमध्ये असं ट्रायंगल काढून सुद्धा करू शकतो. ठीक आहे. मग या झाल्या तुमच्या बेसिक. आतापर्यंत तुम्हाला माहिती आहेत त्या गोष्टी. बी स्क्वेअर मायनस 4ac हा डिस्क्रिमिनंट आहे. हा कुठे आहे? हा हे जे मधलं आहे हाच हा. ठीक आहे. आता पुढे बघा, हेअर अल्फा ए म्हणजे इथे काय आहे, यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो, अल्फा. अल्फा इज इक्वल्स टू मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. आता एक समजून घ्या, हा आणि हा फॉर्म्युला कुठेतरी सिमिलर आहे, फक्त इथं रूटला एकदा प्लस मायनस असतं, या रूटला प्लस मायनस असतं. तिथला जर आपण प्लस रूट घेतला, काय घेतला, जे आपल्या दोन व्हॅल्यू भेटतात त्याच्यातला प्लसची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे रूटचं साइन जर फक्त प्लस ठेवलं मायनस नाही ठेवलं तर अशाला काय म्हणतात, अल्फा म्हणतात. आणि जर हेच साइन मायनस ठेवलं आणि प्लस नाही ठेवलं तर अशाला काय म्हणतात, बीटा म्हणतात. अल्फा आणि बीटा काय फरक आहे कळालं, फक्त इथली साइन चेंज होते, फॉर्म्युला मधली इथली साइन जी चेंज होते तेच म्हणजे अल्फा आणि बीटा, अल्फा पॉझिटिव्ह बीटा निगेटिव्ह, एवढी कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. आता अल्फा आणि बीटा हे म्हणजेच काय, एक्सच्या ज्या दोन व्हॅल्यू होत्या त्या एक प्लस पॉझिटिव्ह येत होती, एक निगेटिव्ह येत होती. त्यातली पॉझिटिव्ह म्हणजे अल्फा, निगेटिव्ह म्हणजे बीटा. एकदम रट्टा मारून टाकायचा, रट्टा मारायची गरज नाही, आतापर्यंत कळालं असेल. पुढे बघा, आता हे जे अल्फा प्लस बीटा, इकडे बघा, अल्फा प्लस बीटा जर तुम्हाला विचारलं म्हणजे याची व्हॅल्यू प्लस याची व्हॅल्यू जर विचारली तर तुम्ही आता अगोदर हे काढून नंतर हे काढून ते करणार आहेत का, नाही. तर त्याच्यासाठी एक सरळ सोपा फॉर्म्युला आहे, मायनस बी अपॉन ए. काय, एक मिनिट मार्कर चेंज करतो मी. तर इथं काय, मायनस बी अपॉन, एक मिनिट मी व्हिडिओ चालू केलाय, जस्ट सेकंड. ओके, बरोबर केलाय व्हिडिओ चालू. तर इथं काय, मायनस बी अपॉन ए हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. आता हा कसा, टेन्शन घ्यायची गरज नाही सर, तुम्ही काय जे काय सांगताय ते एक्सप्लेन करून दाखवा, असं जर कुणाचं म्हणणं असेल तर त्यांना टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. टेन्शन घ्यायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि पेपर मध्ये एकदम फोडून टाकायचं. आता अल्फा प्लस बीटा विचारलंय म्हणजे त्याच्यानंतर अल्फाची व्हॅल्यू प्लस बीटाची व्हॅल्यू घ्यावं लागेल. काय, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फा काय, मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. हा काय आपला अल्फा आहे आणि याच्यामध्ये प्लस करायचा आपल्याला बीटाला. बीटाची व्हॅल्यू ही आहे जी की काय, मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. अशा दोन व्हॅल्यू आहेत आणि याला प्लस करायचं आहे. प्लस करायचं म्हणजे इकडे बघा, हे प्लस प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. आता ज्या वेळेस ऑपरेशन करतो आपण कोणत्याही दोन गोष्टींचं त्यावेळेस प्लस प्लस मायनस म्हणजे हे जे मधलं प्लस आहे एक प्लस आणि एक मायनस, काय होतं, प्लस मायनस सबट्रॅक्ट होतं. काय होतं, सबट्रॅक्ट होतं. आणि जी म्हणजे ग्रेटर नंबरचं तिथं साइन लागतं. मग बी स्क्वेअर मायनस 4ac आणि बी स्क्वेअर मायनस 4ac कट झालं कारण एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन आहे. इज इट क्लिअर. त्याच्यानंतर मायनस बी आणि मायनस बी राहिले, याचं पुढचं कट झालं. मग आपल्याला मायनस प्लस मायनस 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 दोन्ही नंबरचं मायनस असतील तर तिथं त्याचं काय होतं, ऍडिशन होतं. काय होतं, ऍडिशन होतं. एवढं बेसिक खोलात कोणी सांगत नाही, ऍडिशन होतं आणि मोठ्या नंबरचं साइन भेटतं. मग बी प्लस बी किती होतात, हे बघा इथं अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू बी प्लस बी 2b आणि मोठ्या नंबर ग्रेटर नंबरचं साइन, ग्रेटर ह्याच्यात दोन्ही सारखेच आहेत, ग्रेटर दोन्ही पैकी एक कोणते घेतले तरी मायनस साइन देता येईल कारण दोघांना मायनस साइन आहे. आणि इथं खाली डिवायडेड बाय 2a, याच्यातले 2 सुद्धा कट झाला, आपल्याला काय भेटले, मायनस बी अपॉन ए. एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला. ही गोष्ट कळाली ऍडिशनची. म्हणून अल्फा प्लस बीटाला ह्याचा आणि याचं बेरीज करण्यापेक्षा डायरेक्ट मायनस बी अपॉन ए घेऊ शकतो. आता पुढे बघा, एक मिनिट, आपलं काय झालं माहितीये का, नॅपकिन होतं ते हरवलंय आणि त्याच्यामुळे आपण थोडासा जुगाड करतोय. काय करतोय, जुगाड. सकाळी आपण लवकर एक तर नॅपकिन तरी आणूयात किंवा टेस्टर तरी आणूयात. ठीक आहे, हा जुगाड केलाय मी. याला काय करतो, रफ करतो आणि पुढचं लगेच स्टार्ट करतो.
ओके, पुढे बघा आता त्याच्यानंतर इथं अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा केले. आता काय केलंय? अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. अल्फाची व्हॅल्यू काय आहे? मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a मल्टिप्लाय बाय बीटाची व्हॅल्यू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. अशा पद्धतीने ह्या काय व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता याला कसं काय करायचं? आपल्याला सॉल्व्ह करायचंय. काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. म्हणजे मल्टिप्लिकेशन येतं. काय? मल्टिप्लिकेशन आहे. मग ज्यावेळेस मल्टिप्लाय असतं त्यावेळेस मायनस मल्टिप्लाय बाय मायनस, मायनस मल्टिप्लाय बाय मायनस काय होतं? प्लस होतं. हे साइन आहे. इथे ऍडिशन करायचे का? नाही, तर मल्टिप्लिकेशनच करायचे, पण मायनस मायनस साइन काय होतं? प्लस होतं. मग ह्याच्यात ऍडिशन वाटलंच तर एक मिनिट, इथं विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि त्याच्यामुळे काय होतं? व्यवस्थित सोडवता येत नाही. एक काम करू, हे व्हिडिओ झाला, या व्हिडिओच्या नंतर किंवा हा जो लेसन आहे, लेसनचा पूर्ण व्हिडिओ झाल्याच्या नंतर एक मी प्रॉपर शॉर्ट व्हिडिओ काढतो प्लस मायनस साठी, ते समजून घ्या. आणि आता शिकवताना तर सांगणारच आहे, कारण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठ्या गोष्टी सुटतात, नाही तर काहीच सुटत नाही. मग एखादा नंबर मायनस मध्ये असेल आणि त्याला मल्टिप्लाय बाय दुसऱ्या मायनस नंबर सोबत केलं तर त्याचं साइन प्लस होतं. फक्त काय होतं? साइन प्लस होतं. म्हणजे समजा हा मार्कर आहे, काय? हा मार्कर आहे आणि याला मल्टिप्लाय करायचं 10 मार्कर्स सोबत. किती मार्कर्स सोबत? 10 मार्कर्स सोबत. मग 10 गुणिले 1 10च होणार, पण याला मायनस साइन असेल. काय असेल? याला मायनस साइन असेल आणि त्या 10 मार्कर्सला सुद्धा मायनस साइन असेल, तर मायनस मायनस प्लस होतो. काय होतो? मायनस मायनस प्लस. जर नसेल समजलं तरी समजून घ्या, -1 मल्टिप्लाय बाय -10. आता मायनस मायनस ऍडिशन जर म्हणताल तुम्ही तर 10 ने 11 उत्तर यायला पाहिजे, पण तसं होतं का? नाही. 10 एक 10 आणि मायनस मायनस प्लस साइन द्यायचे. इथं ग्रेटर नंबरचा काही एक संबंध नसतो. मायनस मायनस प्लस असतं आणि प्लस मल्टिप्लाय बाय मायनस हे मायनसच असतं आणि प्लस मल्टिप्लाय बाय प्लस सुद्धा काय असतं? प्लसच असतं. या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. आता मल्टिप्लिकेशन मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर मायनस 4ac काय भेटणार आहे आपल्याला? अगोदर मायनस बी मल्टिप्लाय बाय मायनस बी बघू. मायनस बी मल्टिप्लाय बाय मायनस बी, बी चा स्क्वेअर आणि मायनस 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 प्लस. गुड. त्याच्यानंतर इथं अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मल्टिप्लाय बाय अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac काय येणार आहे? पहिल्यांदा प्लस मायनस मायनस साइन अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac द होल स्क्वेअर येणार आहे. बिकॉज या दोन्ही नंबरला एक लक्षात ठेवा, a चा स्क्वेअर म्हणजे काय? a मल्टिप्लाय बाय a. मग हे एक a आणि हा एक a दोघं सारखेच आहे. मग a मल्टिप्लाय बाय a काय होतो? a चा स्क्वेअर होतो. आता याचा स्क्वेअर भेटला आणि डिवायडेड बाय 2a मल्टिप्लाय बाय 2a, 2a चा स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हा स्क्वेअर आणि हा रूट कट झाला, आपल्याकडे काय राहिलं? b चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a चा स्क्वेअर असं राहिलं. हे या b ला कसलं कोणतं साइन आहे? प्लस साइन आहे. मग b स्क्वेअर कट झाले. इथे काय राहिले? इज इक्वल्स टू इथे काय राहिले? मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a चा स्क्वेअर. हे वरती सॉल्व्ह करून दाखवतो. इथं सॉल्व्ह करूया, उचलून इथं ठेवू. मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a चा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4ac आहेत असे 2 चा स्क्वेअर 2 चा 4 आणि a चा स्क्वेअर. हे 4 आणि हे 4 कट झाले. वरती काय राहिले? एक मिनिट खाली सॉल्व्ह करतो. वरती काय राहिले? मायनस ac होल डिवायडेड बाय a चा स्क्वेअर असं राहिलं. हे 4 4 कट झाले, वर a राहिले आणि खाली a चा स्क्वेअर राहिला. आता a चा स्क्वेअर म्हणजेच काय? अगोदर वरचं लिहून घेऊ, मायनस ac डिवायडेड बाय a चा स्क्वेअर म्हणजे a मल्टिप्लाय बाय a सांगितलं होतं. a मल्टिप्लाय बाय a, याच्यातला हा एक a आणि हा एक कट झाला. आपल्याकडे वरती काय राहिलं? मायनस c डिवायडेड बाय खाली काय राहिलं? a. फायनली आपल्याला मायनस c अपॉन a अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा भेटलेलं आहे. म्हणून हे अशा पद्धतीने ह्यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा c अपॉन a सुद्धा तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. एक मिनिट, मायनस c आहे की प्लस c आहे? मला एकदा क्रॉस चेक करू द्या. आपल्याला भेटले काय? ते मायनस भेटले. का कुठं कट होतंय? एक आय थिंक कट होत असेल ते, बट आपण थोडंसं दुर्लक्ष केलं असेल, असं काही विषय झाला असेल. बरोबर आहे. एकच सेकंड, एका मिनिटात आपण पाहूयात.
नाही सी अपॉन एच इथं प्लस यायला पाहिजे, कुठंतरी मिस्टेक झाली फ्रेंड्स, इथं कुठंतरी आपल्याला सोडवण्यात मिस्टेक झाली आहे, 100% मिस्टेक झाली आहे. हा ए स्क्वेअर, हा इकडे बघा इथंच मिस्टेक झाली आपल्याला. काय मिस्टेक झाली आहे, एक मिनिट, हे मायनस स्क्वेअर रूट कट झालं, मध्ये काय राहिलं बी स्क्वेअर मायनस 4ac, ऑलरेडी मायनस साइन होतं बाहेर, त्याच्याबरोबर बी स्क्वेअर मायनस 4ac. एन याला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर काय होतं, इथं याला मायनस साइन होतं आणि मायनस मायनस इथं प्लस होतंय, इथं सुद्धा प्लस होईल, इथं सुद्धा प्लस होईल. आय होप किंवा याच्यात काय मिस्टेक वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, किंवा मी स्वतः मिस्टेक करू शकतो, म्हणून लक्ष ठेवा आणि कुठं काय मिस्टेक आहे ते मला कमेंट करून सांगा. सी आपण ए सुद्धा आपण काय करू शकतो, लिहू शकतो. त्याच्यानंतर समजून घ्या नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट सुद्धा ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर असेल तर कमेंट करून नक्की सांगा की यस सर आय क्लिअर, म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं असं कमेंट करून नक्की सांगा. पुढे बघा फ्रेंड्स, एकच मिनिट, हा पुढे बघा आता. पुढे काय करायचं आपल्याला, हा अल्फा प्लस बीटा अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. ओके, आता जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये विचारलं की याची जे रूट आहे, रूटच म्हणतोय, याचे नेचर ऑफ रूट सांगा. काय सांगा, नेचर ऑफ रूट सांगा. म्हणल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, हे जे ट्रायंगल आहे म्हणजे बी स्क्वेअर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची, ती व्हॅल्यू जर 0 आली, इक्वल टू 0 आली तर नेचर, त्याचं काय नेचर काय असणार आहे, रियल इक्वल. 0 पेक्षा लहान आली नॉट रियल अनइक्वल, 0 पेक्षा मोठी आली तर रियल आणि अनइक्वल. एवढ्या गोष्टी समजून घेतल्या इनफ झालं, बाकीचं सोडू, म्हणजे बाकीचं जे काही प्रॅक्टिस सेट आपला पुढचा असणार आहे 2.5 एकदम इझिली सुटणार आहे. फक्त एवढ्या छोट्या ज्या गोष्टी आता मी बोर्डवरती लिहून दिल्या त्या लिहून घ्या वाटलंच तर, आणि समजून घ्या. हे कळालं तुम्हाला. नेचर विचारतात तुम्हाला क्वेश्चन मध्ये, एक्झाम्पल सोडवल्याच्या नंतर आणखी बेटर समजतंय, बट तरी एकदा रिव्हिजन देतो तुम्हाला. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 0 असेल म्हणजे या बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर ते रियल आणि इक्वल असतं. 0 पेक्षा लहान असेल तर नॉट रियल अनइक्वल असतं, 0 पेक्षा मोठी असेल तर रियल आणि अनइक्वल असतं. इथपर्यंत आय होप समजलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण थोडासा पॉज घेऊया, हे रफ करूया, नेक्स्ट जो काय प्रॅक्टिस सेट तो टाकूया, त्यातला कोणता क्वेश्चन आहे ते सुद्धा टाकूयात. सो पटकन ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी लिहून घ्या, नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा. आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल एकदम एकदम धन्यवाद, आणि आपण पुढे लगेचच कंटिन्यू करूया. ठीक आहे, सो पटकन लिहून घ्या, मी साईडला सरकतो. ओके, सो नक्की तुम्ही लिहून घेतलं असेल. आता पुढे बघा, डायरेक्ट आपण वळालो ते म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.5 कर, म्हणजे तिकडे सॉरी जस्ट स्मॉल मिस्टेक, हे रात्र झाली म्हणून त्याच्यामुळे थोडंसं होतंय. सो 2.5 कडे वळालोय आपण. आता जे काय आता मग अशी बेसिक पाहिलं त्याच्यावरती बेस आहे हा सगळा प्रॅक्टिस सेट, त्याच्यामुळे बी पेशंट. जे मगाशी थोड्या वेळापूर्वी आपण जे काय बेसिक दिलं होतं ते ज्यांनी कुणी लिहून घेतलं असेल ते पेज साईडला ठेवा किंवा असं टर्न करून ठेवा, म्हणजे ते बेसिक तुम्हाला युजफुल पडेल हे पुढचं प्रॅक्टिस सेट समजून घेण्यासाठी. ठीक आहे, पुढे बघा, क्वाड्रॅटिक ऍक्टिव्हिटी बेसिक क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 2.5 मधला फर्स्ट क्वेश्चन. क्वाड्रॅटिक म्हणजे चार्ट दिलेत, आणखी एक तिसरा इथे चार्ट आहे, तो चार्ट मी लगेचच काही लिहिला नाही, लिहून टाकल कारण थोडंसं फास्ट मध्ये आपल्याला टीच करायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले इथे ax² bxc = 0, त्याच्यामध्ये b² - 4ac म्हणजे आपल्याला इथे ट्रायंगलच्या व्हॅल्यू दिल्या इज इक्वल्स टू, ह्या पहिल्या ट्रायंगलची व्हॅल्यू 5 आणि दुसऱ्याची -5 आहे, म्हणजे वरचा जो ट्रायंगल आहे ह्याची काय आहे, ट्रायंगलची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठी आहे, आणि खालच्या ट्रायंगलची व्हॅल्यू स्मॉलर दॅन 0. मग बघा मग अशी कोणत्या ह्याच्यात ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असेल, 0 पेक्षा मोठी जर व्हॅल्यू म्हणजे इथं 5 दिली तर 0 पेक्षा मोठी असेल तर ती रिअल असते. काय असते, रिअल असते, बट अनइक्वल 0 पेक्षा मोठी असली तर रिअल अँड अनइक्वल. कळालं त्याचा मगाशी जे बेसिस सांगितलं होतं त्याचा उपयोग कुठे होतो ते. आता 0 पेक्षा लहान असेल तर ही रिअल सुद्धा नाही, नॉट रिअल अँड अनइक्वल, आणि त्याचबरोबर अनइक्वल सुद्धा. त्यानंतर पुढे बघा, आता सम ऑफ द रूट हे कळायला पहिले एकदम चिल्लर येते, आणि हे जर 0 च्या इक्वल असतं तर ट्रायंगल इज इक्वल टू 0 असतं तर रिअल पण आणि इक्वल पण. पुढे बघा, आता सम ऑफ द रूट
सम ऑफ रूट म्हणजे काय, रूट कोणते होते आपले, जे अल्फा आणि बीटा ते रूट आहेत आपले, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -7 दिले, आणि इथे दिले प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल्स टू 5 दिले, आणि इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन बघायचं. आपण मगाशी जे बेसिक दिलं होतं थोड्या वेळापूर्वी त्याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला टाकला नव्हता, तर आता इकडे बघा, एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन याला आपण भरपूर स्टेप पाहिल्या. पहिली कोणती पाहिली आपण, फॅक्टरायझेशन मेथड पाहिली, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, फॅक्टरायझेशन मेथड सगळ्यात अगोदर कोणती पाहिली होती, आय थिंक फॅक्टरायझेशन मेथडच असेल. त्याच्यानंतर आपण पाहिली होती ती म्हणजे स्क्वेअरिंग मेथड, नंतर बघितला फॉर्म्युला. मग ह्या फॉर्म्युला, स्क्वेअरिंग, फॅक्टरायझेशन याचे मेथड पाहिल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. त्यातून आपण काय काढत होतो, x ची व्हॅल्यू काढत होतो, आणि x म्हणजेच काय, रूट आहे, आणि हे दोन रूट असतात, एक असतो अल्फा आणि एक असतो बीटा. एक मिनिट, एक असतो काय बीटा आणि एक असतो अल्फा. मग जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन पासून अल्फा बीटा काढता येते, तर अल्फा बीटा पासून क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा बनवायला काय अवघड नसलं पाहिजे. मग त्याच्यासाठी एक समजून घ्या की एक फॉर्म्युला येतो, तो फॉर्म्युला काय आहे. एकच सेकंड, कसं काय बंद झालं, जस्ट सेकंड, एकच मिनिट, थोडस चार्जिंग प्रॉब्लेम आहे. मग अशी चार्जिंगला लावायचं लक्षातच नव्हतं माझ्या, लगेच लावून घेतो. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, थोड्या वेळानंतर लाईट ऑन होईल आपली ती. सो एक फॉर्म्युला येतो, तो म्हणजे काय की एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. हा काय फॉर्म्युला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा. मग अल्फा प्लस बीटा तुम्हाला माहिती आहे -7 आहे. -7 म्हणजे इथे आपण बनवू शकतो इथे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा 5 इज इक्वल्स टू 0. आता याला सॉल्व्ह करून घेऊ, सिम्प्लिफाय एक्स स्क्वेअर हे मायनस मायनस प्लस 7 आणि हे x 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 भेटला आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय अवघड आहे का, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं वरती लिहू शकतो आपण x स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. एकदम इझिली आपण काय केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलंय. हा जो फॉर्म्युला आहे हा नोट डाऊन करा, हा फॉर्म्युला पटकन नोट डाऊन करा आणि हे खाली सोडून घ्या. ठीक आहे, म्हणजे आपण लगेचच काय करू, क्वेश्चन नंबर 3 टाकून घेऊ. रफ करतो आता लगेच मी. नक्की तुम्ही नोट डाऊन केला असेल तो फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा, लर्न करून ठेवायचा. पुढचं पहा आता, इफ अल्फा बीटा आर द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथे काय सांगितलं, एक काम करू आपण, फक्त हे बनवूया, चार्ट बनवूया. क्वेश्चन तर तुमच्याकडे ऑलमोस्ट असेलच. इथे काय केलं, हे मी चार्ट बनवलाय. याच्यामध्ये काय सांगितलंय, 2x चा स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल्स टू 0. आणि इथे काय सांगितलंय, एक विचारले तुम्हाला अल्फा प्लस बीटा, आणि एक काय विचारलंय अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. मग आता आठवा बरं, बेसिक मध्ये अल्फा प्लस बीटा कसा काढायचा. मग पूर्ण अल्फा साठी ते हे लिहायचं का, अल्फा प्लस बीटा साठी की बाबा मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a असं लिहायचं का, असं लिहायचं का. आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल डिवायडेड बाय 2a. आणि याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून पुन्हा सॉल्व्ह करायचं का, नाही बिलकुल नाही. तर काय करायचं, अल्फा प्लस बीटा तुम्हाला माहिती आहे मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. या दोन गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. मग ए बी सी काढून घ्यायचा. इथं ए किती आहे आपला, ए म्हणजे x च्या स्क्वेअर सोबतची गोष्ट ती असते 2. बी कोण असतो, सिंपल पहिल्या x सोबत, x ची पॉवर 1 असेल त्यासोबत असतो तो b, म्हणजे इथे किती आहे -4. आणि c इज इक्वल्स टू -3. ज्यांनी कुणी मागचे लेक्चर पाहिले नसतील ते पहा, कारण त्याच्यामध्ये एबीसी च्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते मी डिटेल सांगितलेलं आहे. ठीक आहे, एबीसी भेटला आपल्याला. आता डायरेक्ट बी ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला -b. -b म्हणजे बघा हे मायनस साइन आपल्या फॉर्म्युला मध्ये, कशामध्ये मायनस साइन फॉर्म्युला मध्ये, आणि इथं बी ला सुद्धा मायनस साइन. मग इथं फॉर्म्युलातलं मायनस साइन आणि बी चं -4 हे मायनस साइन वेगवेगळे द्यायचं, आणि डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. आता हे मायनस इथं काय ब्रॅकेटच्या आतलं आणि बाहेरचं कधी पण कशात असतं, मल्टिप्लिकेशन मध्ये असतं. मग मी मगाशी सांगितलं होतं मायनस मल्टिप्लाय बाय मायनस काय होतं, मायनस मायनस प्लस होतात साइन. मग मायनस मायनस काय झालं, +4 डिवायडेड बाय 2. आणि याला काय करू, लोएस्ट फॉर्म घेऊ. लोएस्ट फॉर्म कसा काढायचा माहितीये, लोएस्ट फॉर्म इकडे बघा,
4/2 आहे हे कोणत्याही कपाड्यामध्ये दोन्ही नंबर आहेत ते पाहायचं आणि त्याला डिवाइड करायचं, किंवा पाड्यात पाहण्यापेक्षा कोणता असा नंबर आहे ज्या नंबरने या दोन्ही गोष्टी डिवाइड होतात ते पाहायचं आणि डिवाइड करून टाकायचं. मग या दोन्ही गोष्टी 2 ने डिवाइड होतात, 2 1 जा 2, 2 2 जा 4 यांना डिवाइड होतात. मग जे काही आपलं आन्सर आले ते म्हणजे आपलं लोएस्ट फॉर्म असतो 2 2 जा 4, 2 1 जा 2 म्हणजे आन्सर इज 2. मग आपण काय सांगू शकतो, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2. आता अल्फा इंटू बीटा म्हणजे c अपॉन a. c ची व्हॅल्यू काय आहे, c ची व्हॅल्यू -3 अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू आहे 2. मग आता बघा हे 3 आणि 2 याचा लोएस्ट फॉर्म करता येते का आपल्याला, तर 3 आणि 2 हे एका कोणत्याही कॉमन पाड्यात येत नाहीत किंवा कोणत्याही एका कॉमन नंबरने दोघं डिवाइड होतात का, नाहीत होत, म्हणून हाच त्यांचा काय लोएस्ट फॉर्म आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केलेली. आय होप समजली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका. आपण टाइम पाहूयात एकदा किती झालाय, जर वेळ असेल तर आणखी पुढचं आपण सॉल्व्ह करूयात, अदरवाइज इथंच स्टॉप करूयात. ठीक आहे, ओके. 25 मिनिट झालेत, आणखी 5 मिनिट आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जे पुढचे जेवढे काही क्वेश्चन होतील तेवढे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी लगेचच पॉज करतो, रफ करतो, नेक्स्ट क्वेश्चन टाकतो आणि सॉल्व्ह करायला घेऊया. ओके, सो आपण क्वेश्चन टाकलाय 2.5 मधला जो काही सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटचं तुम्हाला माहिती आहे, डिस्क्रिमिनंट काय असतो, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे काय, b² - 4ac ही व्हॅल्यू आहे. म्हणजे आपल्याला b² - 4ac किती आहे इक्वेशनचं हे काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, abc ची व्हॅल्यू काढावं लागेल. मग इथे काय करायचं, हेअर HERE, हेअर म्हणजे इथे a किती आहे आपला, याच्या समोर काय नाही म्हणजे 1 असतो, 1 आहे. b किती आहे 7 आणि c किती आहे -1 आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, abc भेटले आपल्याला. आता काय काढू आपण, b² - 4ac हे डिस्क्रिमिनंट आहे. b² म्हणजे काय, 7 चा वर्ग, 7 चा वर्ग वजा 4, इथले 4 गुणिले a, गुणिले म्हणजे इथे बघायचं मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, 4 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 1 मल्टिप्लाय बाय c म्हणजे सुद्धा काय आहे -1 आहे. ठीक आहे, 7 चा स्क्वेअर किती होतो, 7 7 49 मायनस 4 1 4 आणि 4 गुणिले वजा 1. इकडे बघा, एक स्टेप सॉल्व्ह करू आणखी वाटलं हे मायनसचं साइन दिले, 4 1 4 आणि गुणिले वजा 1. ठीक आहे, मग हे 49 आहेत असे 49, हे मायनसचं साइन सुद्धा आहे असं, 4 मल्टिप्लाय बाय -1 याला प्लस साइन आहे आणि याला मायनस साइन आहे, प्लस मायनस. इथं मगाशी सांगितलं होतं की प्लस मल्टिप्लाय बाय मायनस, साइन कोणतं येतं, प्लस मायनस मायनस हे साइन येतं. ठीक आहे, मग प्लस मायनस काय होतं मायनस, मग 4 1 4 आणि प्लस मायनस मायनस. आता इथं बघा, हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर या दोघांमध्ये सुद्धा मल्टिप्लाय होणार, हे 49 आहेत असे आणि मायनस मायनस प्लस आणि हे 4, मग 49 प्लस 4 किती होतात, 49 प्लस 4 53, म्हणजे आपलं b² - 4ac किती आलं, 53 आलं. सेकंड क्वेश्चन बघा, म्हणजे आपल्याला काय 5 मिनिटांमध्ये हे सॉल्व्ह करायचं, म्हणजे पुढच्या याला आपण रिकामे. याच्यामध्ये हेअर हेअर इथं सुद्धा a किती आहे आपला 2, b किती आहे -5 आणि c किती आहे 10 आहे. ठीक आहे, आपल्याला काय काढायचे, b² - 4ac, डिस्क्रिमिनंट म्हणजे b² - 4ac, b ची व्हॅल्यू -5 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 10. ठीक आहे, हे 2 आणि 10 कुठून घेतले, a ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 10 ते घेतलेत. आता -5 चा स्क्वेअर, कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच असतो आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर सुद्धा पॉझिटिव्ह असतो, या गोष्टी लक्षात ठेवायचं. 5 चा स्क्वेअर 25 किंवा -5 चा स्क्वेअर सुद्धा 25 मायनस 4 2 जा 8, 8 10 जा 80, 8 10 जा 80. मग 80 मधून 25 गेले किती राहिले, 10 मधून 5 गेले 5 आणि 8 मधून 2 गेले 8 7, 7 मधून 2 गेले 5 55. एकाला मायनस साइन आहे, एकाला प्लस साइन आहे, प्लस मायनस मायनस, येडेत का मायनस थोडीच. इथं काय मल्टिप्लिकेशन आहे काय, याच्यामध्ये ऑपरेशन आहे, ऍडिशनचं ऑपरेशन आहे, सॉरी सबट्रॅक्शन आहे. मग प्लस मायनस सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरचा साइन जे की मायनस आहे, म्हणजे आपल्याला इथं b² - 4ac किती भेटला, -55 भेटला. पुढे बघू आता, एक मिनिट, 55 व्यवस्थित लिहितो, 5 आणि हे 5. ठीक आहे, पुढे बघा आता, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हेअर HERE, हेअर आपल्याला a किती भेटलाय √2, b किती दिलाय इथं 4 आणि c दिलाय 2√2 दिलाय. आता आपल्याला काढायचे काय, b² - 4ac b² म्हणजे 4 चा स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय बाय a ची व्हॅल्यू किती आहे √2, √2 मल्टिप्लाय बाय c ची व्हॅल्यू 2√2
2 अशा पद्धतीने भेटले आपल्याला. मग 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16 मायनस. आता इथं पुढे सॉल्व्ह करायचं. काय करायचं आपल्याला? सॉल्व्ह करायचंय. एक समजून घ्या, आपण याला अगोदर लिहिलं तरी चालतंय. 4 मल्टिप्लाय, इकडे बघा 1 मल्टिप्लाय बाय 2 लिहिलं काय आणि 2 मल्टिप्लाय बाय 1 लिहिलं काय, आन्सर इज सेम. मग ज्यावेळेस मल्टिप्लाय असेल ब्रॅकेट मध्ये ते आपण चेंज करू शकतो. मग हे 2 रूट 2 ला अगोदर घेऊ. 2 रूट 2 मल्टिप्लाय बाय हे रूट 2 अशा पद्धतीने येऊ शकतो. या दोघांमध्ये सुद्धा काय असतं? मल्टिप्लिकेशन असतं. म्हणून आपण काय करू शकतो? या दोघांचं सेपरेट मल्टिप्लिकेशन करू शकतो. इथं काय आहे? 16 मायनस 4 1 जा 4 4 2 जा 8 4 2 जा 8 आणि रूट 2 मल्टिप्लाय बाय रूट 2. इकडे बघा, एक समजून घ्या. रूट 2 मल्टिप्लाय बाय रूट 2 म्हणजेच काय होतो? रूट 2 चा स्क्वेअर होतो. कोणत्याही नंबरला त्याच नंबर सोबत मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचा स्क्वेअर होतो आणि हा स्क्वेअर रूट कट होऊन आपल्याला काय भेटतो? 2 भेटतो. म्हणजे याच्यातून अर्थ काय झाला? कोणत्याही दोन रूटच्या नंबरचा जर आपण मल्टिप्लाय केलं तर त्याचं आपल्याला काय भेटतं? तेच आन्सर भेटतं. म्हणजे रूट 2 मल्टिप्लाय बाय रूट 2 2. इथं जर असतं रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 3 तर आन्सर इज 3. मग मला सांगा रूट 25 मल्टिप्लाय बाय रूट 25 ची व्हॅल्यू किती? कमेंट करून मला नक्की कळवा. आता पुढे बघा, हे रूट 2 मल्टिप्लाय बाय रूट 2 या दोघांचं करूयात. आन्सर इज 2 आणि या दोघांमध्ये सुद्धा काय मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. मग इथं काय आहे? 16 मायनस 8 दुने 16. 16 मायनस 16 दॅट इज 0. आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac हा डिस्क्रिमिनंट काय भेटला? 0 भेटला. अशा पद्धतीने 2.5 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण लेक्चर नंबर 9 मध्ये ऑलमोस्ट कंप्लीट केलाय. आता ऑलमोस्ट म्हणजे कंप्लीटच केलाय क्वेश्चन नंबर 1 आणि 2. क्वेश्चन नंबर 3 4 5 6 7 8 9 10 जे काय पुढचे असतील ते आपण लेक्चर नंबर 10 मध्ये कंप्लीट करून टाकू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राइब करा, जुने असाल सबस्क्राइब केलं नसेल तरी करा आणि आवडला असेल तर शेअर करा. याचा आन्सर मला सांगा, पुढचं सुटतंय का ते सांगा आणि नक्की कमेंट करा. कमेंट केल्यामुळे बघा रात्रीच्या 10 वाजता नाही, आता किती वाजले? आता 11:30 12 वाजता आले. सॉरी, 11:35 झाले. एवढ्या उशिरापर्यंत व्हिडिओ काढतोय का? तर फक्त त्या कमेंट्स आल्या त्याच्यामुळे मला राहुलं नाही का? तर आज व्हिडिओ पडला नव्हता. नक्कीच असाच प्रतिसाद भेटल्याच्या नंतर आणखी जोमाने व्हिडिओ बनवल. सो प्रतिसाद राहू द्या, शेअर करा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जे काय राय असतील त्या नक्कीच कळून द्या. आणि सो आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ. भेटूयात आपण लेक्चर नंबर 10 मध्ये. आजच्यासाठी एवढंच. सो बाय एव्हरीवन.